बसतात पॅसेंजरला गाड्या चालवायच्या कशा? गाडी पलटी झाली तर करणार काय? एवढे मोठे खड्डे आणि जाग्यावर चमक नसते. ते खड्ड्यांवर तिथे पट्टी टाकून बघा किती मोठा खड्डा आहे. आम्हाला एवढा त्रास होतोय, कमऱ्याचा त्रास होतोय, एवढे गाडीचं नुकसान होतंय, एवढे म्हणजे एकदम हाल बेकार आमचे. गाडीचं खर्च निघतंय, आमच्या कमऱ्याच्या मध्ये गॅप आले, एवढे खड्डे म्युन्सिपालिटी काहीच करत नाही. दरज आहे ना दोन चालू काय खड्ड्यामुळे काय होते दादा प्रॉब्लेम? त्रास होतो, नंबर पुरी गेली, त्रास होतो. किती महिन्यापासून खड्डे? 7-8 महिने झाले. 7-8 महिन्यापासून चौदर गाडीचं समस्या गेले, सर्व गेले. तर 8 दिवसामध्ये खड्डे चालवताना माझं नागरिक बसतात, सर्वसामान्य नागरिकांची काय मत असते खड्ड्यांची? एक नागरिक बोलतोच खड्ड्यामुळे. कल्याणपूर्वेतला नागरिक आहे फक्त बोलतो. डोंबिवलीचा नागरिक जो आहे ना हा जागरूक आहे, पण आपल्या कल्याणपूर्वेचा नागरिकच सुचतोय. अनेक समस्या कल्याणपूर्वेमध्ये 1995 पासून आहे ना इथे पूर्ण रस्ता कधी बनवत नाही. 1995 पहिली महानगरपालिका आली, पण कुठल्याच नगरसेवकांनी कुठल्याच आमदार. आज मी स्वतः पुणा लिंक रोड ते चक्की नाका, भगवान नगर, हनुमान नगर, चिंचपडा रस्त्यावरती खड्ड्याची पाहणी केली. कल्याण पूर्वे खड्ड्याचं साम्राज्य आहेच. आजपर्यंत मला असं वाटलं होतं 2 व्हीलर म्हणजे जे नागरिक आहेत ते कंटाळलेत, पण आज मला असं वाटतंय रिक्षा चालक सर्वात प्रथम महत्त्वाचा व्यक्ती असतो. कारण कोणाला ऑफिसला जायचंय, कोणाला कामाला जायचंय, त्यावेळी रिक्षा गल्लोगल्ली जाऊन त्या माणसाला घेऊन स्टेशनपर्यंत पोहोचवते. वेळेवरती लोकांना, नागरिकांना कामावर पोहोचवण्यासाठी काम करत असेल, पोलिसांना आम्ही सॅल्यूट करतो. त्याच प्रकारे आम्ही रिक्षा चालकांना सॅल्यूट करतो.